अनवट वाटामध्ये आपलं खूप मनापासून स्वागत। माझ्या मागे दिसणाऱ्या मंदिरावरून आपल्या लक्षात आलंच असेल की आपण आज कुठे आलोय ते। तर बरोबर आज आपण आलेलो आहोत सिद्धटेकच्या सिद्धविनायकाच्या दर्शनाला। तेव्हा आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये आपण या मंदिराबद्दल आणि या बाप्पाबद्दल संपूर्ण माहिती समजावून घेणार आहोत। तेव्हा क्षणाचाही विलंब न करता सुरुवात करूयात आपल्या आजच्या व्हिडिओला। तर सिद्धटेकला आपण जे निघालोय ते आपण चाललोय हडपसर चौफुला मार्गाने। त्यामुळे मोरगावच्या मोरेश्वराकडे जाणारा जो रस्ता आहे तिकडनंच आपण चाललोय। तेव्हा वाटेतच आपल्याला जर मोरगावच्या मोरेश्वराचं दर्शन करायचं असेल तर तिथेही आपण दर्शन घेऊन पुढे जाऊ शकतो। वाटेतच आपल्याला इथे एक भलं मोठं असं शिखर असलेलं मंदिर पाहायला मिळतंय। आता हे मंदिर कुठलं आहे ते लक्षात येत नाहीये, तिथे काही नाव पण नाही किंवा पाटी नाहीये। मात्र बघा ना, गावातलंही कुठलं मंदिर असं तरी किती छान बनवलंय। अष्टविनायकातील 8ही मूर्ती ज्या आहेत त्या आपल्या महाराष्ट्रात आहेत आणि त्या प्रत्येक मूर्तीचं काही ना काही आपलं वेगळं असं वैशिष्ट्य आहे। जसं आपण मोरगावच्या मोरेश्वराचं पाहिलं तर तिथे आपल्याला कुठल्याही गणेश मंदिराची दिसत नाही तशी नंदिकेश्वराची मूर्ती पाहायला मिळते, किंवा खुद्द समर्थ रामदास स्वामींनी सुखकर्ता दुःखकर्ता ही जी बाप्पाची आरती आहे ती तिथेच लिहिली। तर असं प्रत्येक मंदिराचं काही ना काही वैशिष्ट्य आहे। तर आता आपण जिथे निघालो ते सिद्धटेकच्या सिद्धिविनायकाला, तर प्रत्यक्ष भगवान विष्णू यांनीच त्या गणेश मूर्तीची स्थापना तिथे केली आहे आणि अष्टविनायकामधली ती एकमेव मूर्ती आहे जिची सोंड ही उजवीकडे वळाली आहे। हे त्याचं मुख्य वैशिष्ट्य आपण म्हणूयात। महत्वाची सांगायची गोष्ट म्हणजे रस्त्याच्या दुतर्फा आपल्याला शेती आणि फक्त हिरवळच पाहायला मिळते। त्यामुळे वाटेनेही आपल्याला जाताना फार भारी वाटतं। आणि फायनली आता आपण सिद्धटेक मंदिराच्या इथे आलोय। ही आपल्याला भीमा नदी इथे पाहायला मिळते आणि तिचा हा पूल आहे। जेव्हा हा पूल नव्हता तेव्हा लोक इथे बोट करून बोटीने मंदिरापर्यंत जात असत। समोरच इथे आपल्याला दिसतंय ते सिद्धटेक मंदिर आहे। दुथडी भरून वाहते भीमा आपण इथे पाहू शकाल। समोरही एक प्रवेशद्वार आहे आणि थोड्याच वेळात आपण मंदिरामध्ये पोहोचूयात। हे इकडे जे दिसतंय हे विष्णू मंदिर आहे। हे इकडे हे विष्णू मंदिर आहे आणि तिकडे पुढे सिद्धटेक मंदिर आहे। अष्टविनायकातील हा एकमेव उजव्या सोंडेचा गणपती आहे। त्यामुळे सर्वांची कार्य जी असतील ती सिद्धीच नेणारा हा गणपती असल्या कारणाने खूप ठिकाणांहून लोक जी आहे दुरून दुरून ह्या गणपतीच्या दर्शनासाठी येतात आणि त्यामुळेच सर्व अष्टविनायकांमध्ये हे जे एक मंदिर आहे तिथे दरवर्षी देणगी ही जास्त प्रमाणात मिळते बाकी सर्व अष्टविनायकातील गणपतींपेक्षा। जो आहे तो अतिशय उत्कृष्टपणे इथे त्यांनी बनवलेला आहे। म्हणजे लोकांना बसण्यासाठी घाट असेल किंवा गाडी पार्किंगसाठी जी सुविधा असेल, म्हणजे नागरिकांसाठी ज्या सुविधा आहेत किंवा भक्तगणांसाठी ज्या सुविधा आहेत ते व्यवस्थित इथे केलेल्या पाहायला मिळत आहेत। आता हे इथे जे आहे ते विष्णू मंदिर आपल्याला पाहायला मिळतंय। तर ह्या मंदिराची जी स्थापना आहे ती खुद्द भगवान विष्णू यांनी केली आहे आणि त्यामुळेच त्यांनी जिथे साधना केली त्याच ठिकाणावर हे विष्णूचं मंदिर तयार करण्यात आलंय। अहिल्यानगर जिल्ह्यातल्या कर्जत तालुक्यात पोस्ट जलालपूर इथे सिद्धिविनायकाचं मंदिर आहे। या देवळाचा गाभारा अहिल्याबाई होळकर यांनी बांधला असून एकाच पाषाणात हे मंदिर बांधले गेले असं म्हणतात। त्यामुळे या गणपतीचं सिंहासन पाषाणाचं आहे।
सिद्धटेकचा हा गणपती एका टेकडीवर असून हे जे मंदिर आहे ते अहिल्याबाई होळकर यांनी बांधलंय। तर हे मंदिर संपूर्ण एका पाषाणातून निर्माण केलेलं आहे। सिद्धटेकाची ही मूर्ती उत्तरमुखी असून ती गजमुखी आहे। सिद्धटेकाच्या या मूर्तीची उंची 3 फूट तर रुंदी ही 2.5 फूट एवढी आहे। त्याने या गणेशाने आपली जी एक मांडी आहे ती घातली असून त्यावर रिद्धी सिद्धी या विराजमान आहेत। गणपती मागच्या प्रभावळीवर सूर्य, चंद्र, गरुड आणि मध्यभागी नागराज पाहायला मिळतात। या मंदिरामध्ये आपल्याला बाप्पाचं दर्शन इतर मंदिरांच्या मानाने लवकर होतं। सिद्धिविनायकाचं दर्शन झाल्यावर मंदिराच्या सभामंडपातूनच उजवीकडून पुढे गेलं की एक रस्ता लागतो, जिथून 3.5 शक्तिपीठांचा अंश असलेल्या शिवाई मातेचं मंदिर आहे। जिथून पुढे समोरच विष्णू मंदिर आहे, जे फार कमी लोकांना माहिती आहे। तर हे जे इथे आपण पाहतोय ते आहे शिवाई माता मंदिर। तर शिवाई माता मंदिर म्हणजे आपल्याला 3.5 शक्तिपीठाचं देवीची माहितीच आहेत। तर त्या 3.5 शक्तिपीठांचा जो अंश आहे तो ह्या मंदिरामध्ये आहे। असे हे शिवाई देवीचं मंदिर आहे आणि याच्या पुढेच इथे आपल्याला हे विष्णू मंदिर पाहायला मिळते। हे विष्णू मंदिर जमिनीपासून उंचावर असून सुमारे 20 पायऱ्या चढून चौथऱ्यावर जावं लागतं आणि त्या चौथऱ्यावरतीही जवळजवळ 10 फुटांचा आणखीन एक चौथरा आहे आणि त्याच्यावर विष्णू मंदिर आहे। या विष्णू मंदिराचं वैशिष्ट्य म्हणजे मंदिराकडे जायला आपल्याला कुठेही पायऱ्या दिसत नाही आणि मंदिराकडे वर जायचं ठरलंच तर ते म्हणजे एक दिव्य करूनच जावं लागतं आणि त्यामुळेच इकडे फार भाविक येताना दिसत नाहीत। आणि जे विष्णू मंदिर आपण फक्त लांबून पाहिलं होतं तर त्या विष्णू मंदिराच्या अगदी शेजारी आता आपण आलेलो आहोत। हे आहे विष्णू मंदिर आणि इकडे मागे जो आहे तो आपल्याला प्रदक्षिणा मार्ग जो आहे तो पाहायला मिळतो। हा आहे प्रदक्षिणा मार्ग। सिद्धटेकच्या गणपती मागची एक आख्यायिका आहे आणि ती आख्यायिका अशी की सृष्टीच्या निर्मितीच्या वेळेस जेव्हा भगवान विष्णू हे योगनिद्रेमध्ये होते तेव्हा त्यांच्या नाभीतून कमळ उदयाला आलं आणि त्या कमळातून ब्रह्मा यांचा जन्म झाला आणि ब्रह्मा जेव्हा सृष्टी निर्मिती करत होते तेव्हाच भगवान विष्णू यांच्या कानातील घाणीतून मधु आणि कैंटभ या 2 राक्षसांचाही जन्म झाला आणि हे जे 2 राक्षस होते ते भगवान ब्रह्मा यांना त्यांच्या सृष्टी निर्मितीच्या कार्यामध्ये त्रास देत होते आणि त्यामुळे भगवान विष्णू यांनी ह्या दोघांचा वध करायचं ठरवलं। मात्र भगवान विष्णू हे दोघांचाही वध करू शकले नाही। त्यावेळेस भगवान शिवाच्या सांगण्यावरून त्यांनी गणेशाची आराधना केली आणि गणेशाने शेवटी त्यांना एक वर दिला आणि त्याच्यानुसार त्यांनी त्यानंतर या मधु आणि कैंटभ या 2 राक्षसांचा वध केला आणि त्यामुळे त्यांनी भगवान विष्णू यांनी जिथे ही साधना केली तेच हे ठिकाण आणि त्यामुळेच इथे जे आहे ते विष्णूचं मंदिर आपल्याला पाहायला मिळतं आणि त्यांनी जी मूर्ती होती ती गणेशाची मूर्ती ते इथे स्थापन केली तेच हे ठिकाण सिद्धिविनायक आणि त्यामुळेच हा सिद्धी प्राप्त करून देणारा सर्व संकटातून पार करणारा हा गणेश आणि म्हणूनच याला सिद्धिविनायक असं म्हणतात।
सिद्धटेकच्या गणपतीमुळे हा जो संपूर्ण टेकडीचा परिसर आहे तो दैवी शक्तीने प्रभावित झालेला आहे आणि त्यामुळेच जर ह्या टेकडीला जर आपण 21 दिवस 21 प्रदक्षिणा पूर्ण केल्या तर आपल्या पूर्ण मनोकामना ज्या आहेत त्या पूर्ण होतात। आणि त्याची एक आख्यायिका अशी की पेशवे काळामध्ये एक सरदार होते हरिपंत फडके आणि ते हरिपंत फडक्यांचं जे सरदारकी होती ती पेशव्यांनी काढून घेतली आणि त्यानंतर हरिपंत फडके यांनी 21 दिवस 21 प्रदक्षिणा ह्या डोंगराला घातल्या आणि 21व्या दिवशी बरोबर त्यांची जी सरदारकी होती ती त्यांना पुन्हा भेटली आणि अशा प्रकारे ह्या टेकडीलाही जेव्हा आपण प्रदक्षिणा पूर्ण करतो तेव्हा आपली सर्व कामं जी आहेत ती पूर्ण होतात। इथून जवळच मंदिर आहे आणि सुरुवातीला आपल्याला फुलांची किंवा प्रसादाची जी आहे ती दुकानं पाहायला मिळत आहे। तेव्हा आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये आपण या सिद्धटेकच्या सिद्धिविनायकाबद्दल संपूर्ण माहिती समजावून घेण्याचा प्रयत्न केला। तेव्हा ही माहिती आपल्याला आवडली असेल तर आम्हाला नक्की कमेंट करून सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा जेणेकरून असेच माहितीपूर्ण व्हिडिओ आम्ही आपल्यापर्यंत आणू शकतो। तोपर्यंत आपण दिलेल्या वेळेसाठी धन्यवाद आणि पुन्हा भेटूच अशाच एका वेगळ्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।